नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाचे नोट्स बघणार आहोत, ज्यामध्ये आयोग वारंवार प्रश्न विचारतात आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, 4 नोव्हेंबर 1948 मध्ये भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर करण्यात आला. अधिवेशन होते 7वे. मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला आणि यावेळी अधिवेशन होते 11वे. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत करण्यात आले आहे. म्हणजे ही तारीख महत्त्वाची आहे, 24 जानेवारी 1950. यासोबतच याच दिवशी अजून काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारला जातो. यामध्ये 24 जानेवारी 1950ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 24 जानेवारी 1950 मध्ये संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे हे 2 मुद्दे देखील महत्त्वाचे येणार आहेत. 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. 25 जानेवारी 1950 निवडणूक आयोगाची स्थापना. त्यासोबतच 26 जानेवारी 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करून देण्यात आली. 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि 17 एप्रिल 1952 हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले. म्हणजे निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत, हे आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजे मार्च महिन्यामध्ये 1952 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या दिसतात. महत्त्वाचे दिनांक आहेत, ज्यावर प्रश्न आयोग वारंवार विचारत असते. 6 डिसेंबर 1946 हा दिन संविधान सभेची स्थापना झालेली दिसते. 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झालेली आहे, म्हणजे पहिलं अधिवेशन झालेलं आहे. यावर देखील प्रश्न आलेला आहे. 13 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली. 13 डिसेंबर 1946 संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडण्यात आली आणि 22 जानेवारी 1947 या रोजी संविधान सभेत उद्देश पत्रिका स्वीकारण्यात आली. असे हे 2 तारखा महत्त्वाच्या आहेत. 22 जुलै 1947 मध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकार करण्यात आलेला दिसून येतो. यावेळी 4थे अधिवेशन होते. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. यावेळी 5वे अधिवेशन होते. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना झालेली दिसते. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 29 ऑगस्ट 1947 5वे अधिवेशन होते आणि या दिवशी मसुदा समितीची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. 17 नोव्हेंबर 1947 हंगामी संसदेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. ही देखील तारीख महत्त्वाची दिसते. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा
याची निर्मिती 1946 कॅबिनेट मिशनच्या योजनेअंतर्गत झालेली दिसून येते. मे 1946मध्ये कॅबिनेट मिशन याला त्रिमंत्री योजना असे देखील म्हणतात. संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. यामध्ये लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर हे महत्त्वाचे सदस्य आपल्याला त्रिमंत्री योजनेमध्ये किंवा कॅबिनेट मिशनमध्ये असलेले दिसून येतात. संविधान सभेत 389 सदस्यापैकी 292 ब्रिटिश प्रांतातून, 4 कमिशनर, चीफ कमिशनरमधून आणि 93 संस्थानिक सदस्य आपल्याला दिसून येतात. 10 लाखामागे 1 जागा अशा पद्धतीने या सदस्यांची निवड करण्यात आली होती. जुलै-ऑगस्ट 1946मध्ये 296 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी काँग्रेसचे 208, मुस्लिम लीगचे 73, 8 अपक्ष आणि 7 जे आहेत ते इतर पक्षाचे प्रत्येकी 1 या पद्धतीने सदस्यांची निवड झालेली आपल्याला दिसून येते. 3 जून 1947मध्ये माउंटबॅटन योजना स्थापन करण्यात आली. त्यानुसार घटना समिती निर्मिती झालेली दिसते. यामध्ये 200 सदस्य होते. त्यापैकी 229 ब्रिटिश प्रांतातून, 70 संस्थानिक सदस्य आपल्याला असलेले दिसून येतात. यासोबतच सरनामा म्हणजे प्रिएम्बल बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सरनाम्याची कल्पना USA कडून घेतली गेली आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेल्या व मांडलेल्या संविधान सभेने संमत केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्यांच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत, म्हणजेच न्यायालयाद्वारा लागू करता येत नाहीत. जेव्हा एखाद्या कलमातील संज्ञेचा अर्थ संदिग्ध असेल किंवा त्याचा अर्थ विविध प्रकारे लावता येत असेल, तेव्हा सरनामा मांडलेली उद्दिष्टे लक्षात घेऊन अर्थ लावता येतो. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 शब्दांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. अनुसूची आणि संबंधित विषयाबाबतीत काही प्रश्न विचारले जातात. यामध्ये पहिली अनुसूची जी आहे किंवा आपण त्यांना परिशिष्ट असं म्हणतो, सुरुवातीला 8 होते, नंतर 4 वाढलेले आहेत. सद्यस्थितीला परिशिष्टांची संख्या 12 आहे. त्याला अनुसूची असं देखील आपण संबोधतो. पहिली अनुसूची केंद्र व राज्य प्रदेशांची नावं आणि त्यांचे राज्यक्षेत्र याच्याविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. दुसरी अनुसूची वित्तलब्धी, भत्ते, विशेष अधिकाराविषयक तरतुदी दिसून येतात. तिसरी अनुसूची शपथा किंवा प्रतिज्ञांचे नमुने आहेत. चौथ्या अनुसूचीमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागांविषयक तरतुदी दिसून येतात. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जमातींचे प्रशासनाविषयक तरतूद दिसून येते. 6वी अनुसूची आदिवासी क्षेत्रे यांचे प्रशासन याच्याविषयी तरतुदी दिसतात. यामध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा हे काही आदिवासी क्षेत्र प्रशासन राज्य आहेत. 7वी अनुसूची संघ, राज्य आणि समवर्ती सूचींची तरतुदी दिसून येतात. 8व्या अनुसूचीमध्ये
मान्यताप्राप्त कार्यालयीन भाषाविषयक तरतुदी आहेत. 9व्या अनुसूचीमध्ये पक्षांतरांच्या कारणावरून अपात्रतेविषयक तरतूद आहे, ज्याच्यामध्ये 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार तरतूद करण्यात येते आणि ही अनुसूची 10 मध्ये तरतूद आहे. अनुसूची 11 मध्ये पंचायतीच्या अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्याविषयक तरतुदी, यामध्ये एकूण विषय 29 इतके आहेत. 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार ही तरतूद केलेली दिसून येते. 12वी अनुसूची नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्याविषयक तरतुदी आहेत. यामध्ये 18 विषय येतात. 74वी घटनादुरुस्ती 1992 नुसार याची तरतूद केलेली दिसते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 13 डिसेंबर 1947 रोजी भारताची घटना समितीच्या सदस्यांची संख्या तरतुदी किती होत्या? तर यावर देखील काही प्रश्न आलेले आहेत. भारतीय 12 प्रांतातील एकूण सदस्य 229 इतके होते. संयुक्त प्रांतामधून 55, मद्रासमधून 39, मद्रासमधून 49, बिहारमधून 36, मुंबईमधून 21, पश्चिम बंगालमधून 19, मध्य प्रांत व बेरार प्रदेशातून 17, पूर्व पंजाबमधून 12, ओरिसामधून 9, आसाममधून 8, दिल्लीमधून 1, अजमेर व मारवाडमधून 1 आणि कुर्गमधून 1 अशा पद्धतीने ह्या तरतुदी दिसून येत आहेत. भारतीय संस्थानांमधून 70 सदस्य आलेले दिसतात. पहिली 5 संस्थानं, ज्यामध्ये म्हैसूरमधून 7, त्रावणकोर 6, ग्वाल्हेर 4 आणि बडोदा आणि जयपूरमधून 3 आलेले आपल्याला दिसून येतात. घटना समितीची एकूण सदस्य संख्या 299 इतकी होती. काही महत्त्वाचे कायदे बघणार आहोत. त्यामध्ये 1909 मधील मोर्ले मिंटो सुधारणा कायदा महत्त्वाचा आहे. केंद्रीय कायदे मंडळाचा विस्तार करण्यात आला. या कायद्यानुसार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यासोबतच मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे. तसेच या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याचे तरतुदी दिलेल्या आहेत. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. अशा पद्धतीने हे 4 महत्त्वाचे मुद्दे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 नुसार तरतूद करण्यात आली आहे. पुढील महत्त्वाचा कायदा भारत सरकार कायदा 1935. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली, तर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली तरतूद 1935च्या कायद्यात आहे. फेडरल कोर्ट इंडियाची स्थापना देखील झाली. फेडरल रेल्वे अथॉरिटीची स्थापना करण्यात आली. ॲडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आलेले आहे. असे हे महत्त्वाचे 4 तरतुदी भारत सरकार कायदा 1935 मध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. कायद्यापुढे समानतेची तरतूद ही संकल्पना ब्रिटिश परंपरेतील राज्यघटनेतील आहे. कायद्यापुढे समानता याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीसाठी विशेषाधिकार नाहीत. सर्वसाधारण न्यायालय लागू करीत असलेले सामान्य कायदे सर्व व्यक्तींना समान असतील. श्रीमंत किंवा गरीब किंवा उच्च नीच निम्न अधिकारी किंवा सामान्य कोणत्याही व्यक्ती कायद्यापुढे श्रेष्ठ नाही. त्यासोबत पुढील मुद्दा आहे महत्त्वाचा, कायद्यापुढे समान संरक्षण अशी एक तरतूद देण्यात आली आहे. कायद्यापुढे समान संरक्षण
ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेतील आहे. कायद्याने दिलेले विशेषाधिकार आणि कर्तव्ये याबाबत समान परिस्थितीत समान वागणूक, समान परिस्थितीत सर्व व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू करणे, समान असणाऱ्यांना समान परिस्थितीत समान वागणूक देणे, विशिष्ट परिस्थितीत भेद मान्य करणे, अशा गोष्टी या कायद्याअंतर्गत येतात. पहिली संकल्पना ही नकारात्मक आहे, तर दुसरी संकल्पना ही सकारात्मक आहे. कायदेशीर दर्जा, संधी, न्याय याबाबत समता स्थापन करणे हा दोन्ही संकल्पनामागील उद्देश आपल्याला असलेला दिसून येतो. पुढील मुद्दा मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिशनविषयी जर बघितलो आपण तर काही महत्त्वाचे प्रश्न यावर वारंवार विचारले गेलेले आहेत. प्रत्येक परीक्षेला हा महत्त्वाचा मुद्दा असतो. घटना समितीच्या सर्व समित्यातील सर्वात महत्त्वाची समिती अशी म्हटली जाते. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 मध्ये मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 मध्ये करण्यात आली. नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम या समितीकडे होते. या समितीमध्ये 7 सदस्य होते. यावर देखील प्रश्न आलेला आहे. पहिले सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, जे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे यांनी. त्यानंतर गोपालस्वामी अय्यंगार, तिसरी व्यक्ती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, चौथी सदस्य आहेत डॉक्टर के.एम. मुंशी, पाचवे सदस्य सईद मोहम्मद सादुल्ला, सहावे सदस्य एन. माधवराव. आजारपणामुळे बी.एल. मित्तल यांनी राजीनामा दिल्याने एन. माधवराव हे पदावर आले. टी.टी. कृष्णमाचारी हे डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर नियुक्ती झालेली आहेत. संविधान सभेने 166 दिवस काम केले, तर मसुदा समितीने 141 दिवस काम केलेले आपल्याला दिसून येते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा मूलभूत कर्तव्ये हा भारतीय राज्यघटनेचा भाग नव्हता, नंतर समाविष्ट करण्यात आलेला आहे. यासाठी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार हे समाविष्ट केलेले आहेत. सुरुवातीला 8 होते, परंतु समाविष्ट 10 केलेले आहेत. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. नंतर पुन्हा एक 11 नंबरचा ॲड केला 86वी घटना दुरुस्तीनुसार. 2002चा कायदा 2003 मध्ये तो अंमलबजावणी झालेला दिसून येतो. मूलभूत कर्तव्ये जे 11 आहेत, याविषयी वारंवार प्रश्न विचारले जातात. कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे किंवा आहे. यामध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर्श राखणे, बॅटल रोखणे, सार्वभौमत्व, डिफेन्स, इक्वॅलिटी, सांस्कृतिक वारसा जपणे, पर्यावरण संरक्षण करणे, मानवीयता, सार्वजनिक मालमत्ता, उपक्रम व सिद्धी आणि शिक्षणाबाबतीत तरतुदी आपल्याला या ठिकाणी कर्तव्यामध्ये दिसून येतात. पुढील महत्त्वाचा प्रश्न महान्यायवाद्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधात तो केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देत असतो. महान्यायवादी हा संसदेच्या कोणत्याही गृहात संयुक्त बैठकीत भाग घेऊ शकतो. तसेच तो ज्या समितीचा सदस्य असेल त्यामध्ये बाजू मांडू शकतो.
जेव्हा गरज असेल तेव्हा तो कोणत्याही गृहात भाषण करू शकतो, परंतु संसदेच्या कोणत्याही गृहात तो मतदान करू शकत नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. महान्यायवाद्याबाबतीत संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार उपलब्ध होतात. तो केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो. महान्यायवादी हा केंद्र सरकारचा पूर्ण वेळ सल्लागार नाही. महान्यायवाद्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे. जर दुसरा पक्ष केंद्र नसेल तर. महान्यायवाद्याबाबतीत अजून काही महत्त्वाचे मुद्दे. कलम क्रमांक 76 मध्ये घटनेत तरतूद आहे. भाग 5 प्रकरण 1 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. भारताचा महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. महान्यायवादी हा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. कार्यकाळाबाबतीत घटनेत तरतूद केलेली नाही आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो. वेतन भत्ते घटनेत नाही आहेत. राष्ट्रपती ठरवतील याप्रमाणे त्याला वेतन भत्ते दिले जाते. पात्रतेच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठीची पात्रता त्याच्याजवळ असली पाहिजे. म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याने कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून 5 वर्षे काम केले असले पाहिजे किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात कमीत कमी 10 वर्षे वकिली म्हणून काम केले असले पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या मते तो नामांकित कायदे पंडित असला पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो CAG कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्यालाच नियंत्रक व महालेखा परीक्षक असं म्हणतो. यावर देखील वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. कलम क्रमांक 148 ते 151 मध्ये या कलमामध्ये तरतूद झालेली दिसते. ही कलम देखील वारंवार विचारलेली आहेत. भाग 5 प्रकरण 5 मध्ये तरतूद दिसते. कॅगची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि कॅग आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. शपथ राष्ट्रपती किंवा प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर दिली जाते. 3ऱ्या अनुसूचित प्रमाणे दिले जाते. याचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा 65 वर्षे इतका आहे. शपथ, कार्यकाळ, वेतन, पदावरून दूर करण्याची पद्धत या सर्व गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहेत. कॅगला लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ तसेच कान व डोळे असे म्हणतात. भारताचे पहिले कॅग व्ही. नरसिंह राव हे आहेत. पुढील महत्त्वाचा मुद्दा विधान परिषदेच्या सदस्याबाबतीत विचारले जाणारे प्रश्न. विधान परिषदेमध्ये प्रत्येक राज्याचा विचार केला तर हा वेगवेगळा असणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधान परिषदेविषयी जर विचार केलो आपण तर विधान परिषदेच्या सदस्याकडून नेमणूक केली जाते 1/30. विधानसभेच्या सदस्याकडून नेमणूक केली जाते 1/3 म्हणजे एकूण 30 सदस्य. स्थानिक स्वराज्य प्राधिकरणाकडून 1/3 म्हणजे जवळपास 22 सदस्य. शिक्षक मतदारसंघामधून 1/12 म्हणजे 7 सदस्य. पदवीधर मतदारसंघातून 1/12 यामधून 7 सदस्य आणि राज्यपालाकडून नामनिर्देशित 1/6 म्हणजे 12 सदस्यांची नेमणूक केली जाते. सदस्यत्वासाठी पात्रतेच्या अटी जर पाहिल्या तर विधान परिषदेवर निवडून येणारे व्यक्ती
वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत. संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली असली पाहिजे. राज्यपालांनी विधान परिषदेवर नामनिर्देशित करण्यासाठी पात्र ठरवण्यासाठी ती संबंधित राज्याची निवासी असली पाहिजे. विधानसभेची रचना कलम क्रमांक 170 मध्ये तरतूद आहे. सदस्य संख्यांचा विचार जर केला तर किमान 60 ते कमाल 500 इतकी विधानसभेची रचना असते. काही राज्यांची किमान सदस्य संख्या गोवा 30, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम यांची देखील 30च आहे. मिझोराम 40, नागालँड 46 अशा पद्धतीने ह्या काही विधानसभेच्या सदस्यांची तरतुदी आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 विधान परिषदेचे, महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेची सदस्य संख्या असते. यापैकी अनुसूचित जातीसाठी 29 आणि अनुसूचित जमातीसाठी 25 अशी तरतूद आहे. सर्वाधिक उत्तर प्रदेशमधून 403 आणि सर्वात कमी पश्चिम बंगालमधून. उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालमध्ये 294 व त्यानंतर महाराष्ट्र 288 असे सदस्य असतात. सर्वात कमी सिक्कीममधून 32 सदस्य आहेत. त्यानंतर गोवा आणि मिझोराममध्ये 40 सदस्य आहेत. पुढे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत ज्यामध्ये विधानसभा सदस्य संख्या 1971च्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आले आहेत. यासाठी 97वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये केली होती. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ 2001च्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आले. यासाठी 97वी घटना दुरुस्ती 2003 झाली. विधान परिषदेच्या रचनेविषयक तरतुदी जर पाहिल्या तर कलम क्रमांक 171 मध्ये ही तरतूद दिसते. विधान परिषदेची सदस्य संख्या 40 म्हणजे 1/3 विधानसभेतून आलेले आहेत. जरी घटनेने कमाल व किमान मर्यादा ठरवल्या असल्या तरी विधान परिषदेची प्रत्यक्ष सदस्य संख्या संसद ठरविते. महाराष्ट्रातून 78 सदस्य हे विधान परिषदेमध्ये येतात. सर्वाधिक यूपीमध्ये 70 आहेत. सर्वात कमी तेलंगणामध्ये 40 आहेत. विधान परिषदेची विसर्जन केलेली राज्ये तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब हे राज्य दिसतात. सद्यस्थितीमध्ये 6 राज्यामध्ये विधान परिषदा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्य दिसून येतात. विधान परिषदेचे विसर्जन केलेले राज्य आत्ता बघितले. आंध्र प्रदेशने विसर्जन करून पुन्हा निर्माण केले आहे व आता पुन्हा विधान परिषद रद्द करण्याचा ठराव पारित केला आहे. जम्मू काश्मीरमधील विधान परिषद रद्द करण्यात आली आहे. कलम क्रमांक 21 विषयी भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचा कलम आहे. याच्यावर काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये जर बघितलो आपण तर कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान करते. हा हक्क नागरिक तसेच परकीयांना सुद्धा लागू होतो. मूलभूत हक्कातील कलम क्रमांक 15, 16, 19, 29 आणि 30 हे कलम वगळता सर्व कलम हे
भारतीय व्यक्ती व परकीयांना लागू होतात. मात्र कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे कलम परकीयांना लागू होत नाहीत. कलम क्रमांक 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याला संरक्षण देते. हा हक्क नागरिक तसेच परकीयांना लागू आहे. याच्याशी संबंधित 2 खटले घडले आहेत. AK गोपालन खटला 1950. यामध्ये कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहे, असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही, अशी तरतूद केली. म्हणजेच या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या हक्काचा संकुचित अर्थ काढला आहे. पुढील खटला जो घडला तो मेनका गांधी खटला 1978 मध्ये झाला. यामध्ये कलम 21ला कायद्याची योग्य प्रक्रिया हे तत्व लागू केले. कलम 21 अंतर्गत केलेले असलेले संरक्षण केवळ मनमानी कार्यकारी कृती विरुद्ध नाही, तर मनमानी वैधानिक विरुद्धही आहे, अशी तरतूद करण्यात आली आहे. कलम 21 मधील व्यक्तिगत स्वातंत्र्य या संज्ञेचा अर्थ अत्यंत व्यापक विस्तृत असून त्यामध्ये मानवाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असलेल्या विविध हक्कांचा समावेश होतो. यासोबतच MPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोग विषयी काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये आपण बघतो की राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद घटनेतील भाग क्रमांक 14, कलम क्रमांक 315 ते 321 मध्ये, कलम क्रमांक 323 मध्ये झालेले दिसून येते. राज्य लोकसेवा आयोगाची रचना 1 अध्यक्ष आणि इतर सदस्य अशी आहे. यांची नेमणूक राज्यपाल करतात. सदस्य संख्येबाबतीत पाहिल्यास घटनेत नमूद केलेले नाही आहे. ही बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारावर सोडली आहे. पात्रतेविषयक पाहिल्यास केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत 10 वर्षे काम केलेले असावेत. सेवा शर्ती ठरवण्याचे अधिकार राज्यघटनेने राज्यपालाला दिलेले आहे. यांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा 62 वर्षे इतका आहे. 41वी घटना दुरुस्तीनुसार 60 वर्षावरून 62 वर्षे केलेली आहे. हे राजीनामा राज्यपालाकडे देऊ शकतात. पदच्युतीबाबत तरतुदी पाहिल्यास राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याने यांना पदच्युत करू शकतो. कारण गैरवर्तनाच्या कारणावरून पदच्युत करू शकतात. कार्यकाळाची हमी राष्ट्रपती त्यांना केवळ घटनेत नमूद केलेल्या कारणासाठी आणि पद्धतीनेच पदावरून दूर करू शकतो. वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीतून देण्यात येते. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. या पुढील व्हिडिओ आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.